तर हे गाईस, स्वागत तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत करतो तुमचं खूप दिवसांनी आज व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आज आहे गुरुपौर्णिमाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यात आज आहे चिंचपोकल्या चिंतामणीचं पाद्यपूजन आणि गणेश गल्लीच्या राजाचं पाद्यपूजन. तर ते दोन्ही पण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून आज हा ब्लॉग सुरू करतोय. काय मजा असते, काय असतं, कसं पाद्यपूजन असतं ते तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. तसंच खूप मित्रमंडळी आहेत, ते पण येणार आहेत. आता त्यांच्याकडे चाललंय, तर चला तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ते. बाय बाय. तर गाईस, आता निघालोय विरारवरून. माझ्यासोबत आहेत थोडे मित्रमंडळी आहेत, बसायची तयारी करतात, बॅगा बिगानी पुसतायत एकामेकांच्या. अशीच मस्ती पूर्ण ब्लॉगमध्ये चालू राहणार आहे. आणि आम्ही सर्वजण शर्ट घालून आलोय. हा टी शर्ट घालून आलाय, शर्ट घ्यायला पैसे नाही. काय भाई, गरीब माणसा. हॅशटॅग गरीब. आणि कुणाला याला डोनेशन करायचं असेल तर डोनेशन करा माझ्या नंबरवर, मी याला देतो. नाही ना, माझ्या नंबरवर QR कोड डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिला बोललेलं शर्ट घालून, त्याला इमानदारीत बोललेलं सकाळपासून शर्ट घालून. गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. तर आता भायंदर सोडलं आहे, तुम्हाला भायंदरची खाडी दाखवली. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो काय हा रमाने तर काय गाणी बिणी बोलत नाही, आणि फेरी त्याच्या तोंडात दिसते गाणी असतात. थोड्या वेळाने भेटतो, काय दाखवतो काय. सर्व कंटाळले आमचा डोरीमॉन. काला डोरीमॉन काला बोलता. चला ब्लॉग पालखी निघाली राजाची, अहो गणेश नगरात. लालबागचा राजा माझा बसलाय नटून टाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून टाटात. हे दादर भरला, दादर भरला रे, दादर भर गए. तर पोचलो आता दादरला पोचलो आणि सर्वांचा आनंद बघा. आता लवकरच चिंचपोकला पोचणार आहे. तर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया.
मोरया मोरया. सर्व आता आनंद झालेत. जस्ट दादरला पोहोचलोय. आता इथून चिंचपोकळ्याला जायचंय. चिंचपोकळ्याला जायचं आता इथून. ए बॅगा घेतलं काय? ए छत्र्या कोणाकोणाकडे आहे? तर आता इकडून सेंट्रल लाईनला जाणार आहे आम्ही लोक. इकडून आता सेंट्रल लाईनला जाणार आहे. सेंट्रल लाईनवरून मग चिंचपोकळीला. तर चला असं काय ते जरा ट्रेनमध्ये गाणी बोलत आलो आहे. तर काय जास्त बोलायला भेटलं नाही. चला आता ब्रिज चढूया आणि तिकीट काढूया. चिंचपोकळीपर्यंत काढलं तू? तर दादरच्या सेंट्रल लाईनच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो आहे. आता इथून चिंचपोकळीला जायचं आहे ट्रेन पकडून. सर्व गँग इकडे इकडे. तर चिंचपोकळीला उतरलो आहे. आता इथून चाललो आहे. यांना टी शर्टला नावं द्यायचं. तर टी शर्टला नावं देऊन आम्ही गणेश संकुलला जाणार. इकडे चल ना, डायरेक्ट मधल्या वाटेन जाऊ त्या. अरे मधल्या वाटेन जाऊ ना. तर आता चाललो आहे. आता कंटिन्यूज व्लॉग चालू राहील कारण का आता सर्व एक एक पॉईंट दाखवायचे. हा आयुष चला. आणि हा आमचा दलिद्री हा दलिद्री. हाडाची काढा आणि बोचाचा तुंतुना. ते तुम्ही पुढे जा. तर सर्वजण चाललेत आता एक ही मुंबई आणि ते कामं चालू आणि हे इथे हे गाईज फायनली आम्ही चिंचपोकळीला पोहोचलेलो आहे. चिंचपोकळीच्या ब्रिजवर चाललोय. पब्लिक मित्र सर्व हॅप्पी आहेत. आज पाद्यपूजन आहे. चला दाखवतो प्रत्येक गोष्ट कशी काय असते ते. तर गाईस हे बघा तयारी चालू आहे. सर्वजण आहे. मस्त. आता थोड्याच वेळात पाद्यपूजनाला सुरुवात पण होईल. दाखवलं तुम्हाला थोड्याच वेळात चालू होईल. ऑर्केस्ट्रा आहे. अभंग रिमिक्स जे तुम्ही आता यूट्यूब म्हणो किंवा इंस्टा म्हणो त्याच्यावर ते गाणं अभंगाचं एक गाणं खूप प्रसिद्ध झालं आहे. ते कलाकार आज येणार आहेत. तसंच बघा त्यांचं आज इकडे शो आहे. तर ते पण तुम्हाला दाखवीन. त्याच्यात पण खूप एन्जॉय करू. आणि हा चिंचपोकळीचा ब्रिज आम्ही उतरतो आता. तर हे टी शर्टचे एवढ्या दिवसापासून टी शर्टचं चालू होतं पण टी शर्टची नावं काय लोकांनी दिली नाही. आम्ही तर आधीच दिलेली. आता हे सर्वजण टी शर्टची नावं देतील. तोपर्यंत मी तुम्हाला आतमध्ये काय कसं काय चालू आहे ते सर्व दाखवतो. अजून तरी काय सुरू झालं नाही आहे पण तरी तुम्हाला छोटी मोठी झलक का होईना पण दाखवतो. छोटी मोठी झलक. चला
ढोलकीचा खणखणीत आवाज अशा प्रकारे आल्या आल्या आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे काका आमच्याच गावचे निघाले. काका तुझं गाव म्हणलं? तुझ्या गावाला निघाले काका. बोल. हा पण आले. आरंभ तुझ्या तर गाईस असं काहीतरी डेकोरेशन आहे, त्रिशूल वगैरे आहे. तर आता आम्ही थोडा पुढे जातोय गणेश संकुलमध्ये गणपती बघायला. ते झालं की परत इथे येणार आहे. तर चला जाऊया. चला ये. तर आता गणेश संकुलमध्ये चाललो आहे. तिथे मोठे मोठे गणेश मूर्ती आकार घेतात. तिथे मोठ्या मोठ्या गणेश मूर्त्या आकार घेतात. मोठ्या असो छोट्या असो सर्वच जे गणपती आहेत मुंबईमधले तिथे आकार घेत असतात. तर तेच तुम्हाला आता दाखवतो आहे. चला. आणि मग थोड्या वेळाने परत आम्ही पाठी जाऊन मग बाकीचं जे काय असेल ते चिंचणीचं पाद्यपूजन आणि गणेश गल्लीचं पाद्यपूजन हे तुम्हाला दाखवू. तिकडेची तयारी तर तुम्हाला दाखवली आहे. आता तयारी सुरू आहे. थोड्याच वेळात तिकडे पण जरा धमाल मस्ती होईलच. आणि जरा सर्व थकलेत असं वाटतंय मला की कुणाच्याच तोंडातून आता आवाज नाही येत आहे. सर्व थकलेत चालून
तर हे आहे गणसंकुलचं एंट्रेन्स, जिथे काही दिवसातच खूप गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. हे बघा असा एंट्रन्स आहे. इथे काही दिवसात खूप गर्दी पण तुम्हाला बघायला भेटेल. तसं बाबा आज जाऊया. आता तुम्हाला छोट्या छोट्या मूर्त्या दाखवतो पहिल्यांदा. हे बघा अशा काही मूर्त्या आहेत. आतमध्ये शूट करायला येणार नाही. तर अशा प्रकारे इकडे मूर्त्यांचं काम सुरू आहे. एक मूर्त्या इकडे बनत आहेत. गणेश गल्लीच्या वाद्यपूजनचं पूजा संपन्न झालेली आहे. तर आता आलोय पाया पडायला. चला 27चे बांधली ना सर्वांनी.
खतरनाक विषय विषय बघा म्हणजे चिखलात मारलं आम्ही
आज आपल्या लाडक्या चिंचपोकीच्या चिंतामणीच्या 105व्या पाठपूजन सोहळ्याला फिरव फिरव. नवीन 105व्या पाठपूजन सोहळ्याला इथे या आपल्या लाडक्या चिंचपोकीच्या चिंतामणी चरणी नतमस्तक होण्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे भारतीयो वाळू भावातीयो वाळू जय देव जय देव भारी तुझे संसारी अनाथनाथे अंबेकरणा विस्तारी वारी वारी स्वामी शंकरा भारतीयो वाळू भावातीयो वाळू तुझे पूर्ण गौरा जय देव जय देव पूर्ण गौरा अर्धांगी पार्वती सुंदरांचा लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरस्वती आश्रमाचा वटकाय सजना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवन वंदना जय देव जय देव श्री मंगलवती दर्शन माझे मन कामना पूर्ती जय देव जय देव
आमची अर्धी मंडळी अडकले त्यातले आता एक एक जण येत आहेत. आता एक जण दिसला अजून त्यातला हा एक आलाय. अजून एक जण आलाय आमचा मामा, आमचा लाडका मामा आलाय. एकच चप्पल भेटली. एक चप्पल सहित आलेला आहे. अजून आमची मंडळी हे आले बघा. हे एवढे सर्व आलेत, अर्धे अडकलेत आणि एकाची एक चप्पल हरवले. त्याच्यात त्या दुःखात आहे तो. चिंतामणी होतं मंचावर आपल्या नाटकाच्या चिंतामणीच्या पाठीवर सोहळा दर्शन करण्यासाठी जात आहे. कृपया आपले आणि चप्पल हरवलेला पोरगा आलाय. चप्पल हरवलेला आणि मग तुम्ही स्टेजवर जायचंय. कसं वाटतंय तुम्हाला तुमची चप्पल हरवले तर? कृपया आपण चप्पल शूज आपली काढायची. हा आयुष आलेला हाय कर खास रत्नागिरी वेतोशीवरून आलेली हे भेटली काय? भेटली काय? घेऊन येतो कोणाची. हा एक प्रकार इथे आपल्या सर्वांना दाखवणार आहे. याआधी दानपट्टा म्हटलं की हिंदुस्थानाचं अजून एक जण आला. अरे भाई चप्पल हरवलेली भेटली काय? अजून एक जण आलाय. माझी भेटली. चप्पल भेटले. ह्याची हरवले. हे हरवली कुणाची मग? शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. चिंचुकीच्या चिंतामणीचा जय असो. चिंचुकीच्या चिंतामणीचा जय असो. चिंचुकीच्या चिंतामणीचा जय असो. हे मामा कुठे जावे आता? किधर जाणे? हे नाचने को ना अभी? अभी नाचने को ना? मी जातो मग. चल नाचने का अभी. मग मी पण जातो. तुला घालायची मतलब घाल तू. चप्पल चोर. हा बघा चप्पल चोर. जय जय. चल जाऊया. अर्धाच बोलली ती. गणेश गल्ली. विरार गल्ली. काम विरार गल्ली. चप्पल चोर बोले तर चप्पल चोर. तर गाईत अशा प्रकारे दर्शन झालंय. आता गणेश गल्लीला जातो जरा नाचायला एन्जॉय करायला. चला खूप मजा करतो. टाळ्याच्या कडकडाटामध्ये या सर्वांचं आपण इथे अभिनंदन करायचं आहे. ही पारंपरिक ही अशी कला जी या सर्वांनी इथे जोपासलेली आहे आणि खास आपल्या चिंतामणीवर त्यांचे जे प्रेम आहे श्रद्धा आहे त्यासाठी खास रत्नागिरी वेतोशीवरून ते इथे आलेले आहेत. त्यासाठी आणि त्यांनी ही जी कला जोपासलेली आहे त्यासाठी देखील त्यांचं आपण अभिनंदन करायचं आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, वाजत राहिलं पाहिजे. आणि इकडे रुमालसाठी भांडतायत दोन जण. हॅलो. तर आता गल्लीतून बाहेर पडलोय. चिंतामणीच्या व्यासपीठावर येत असेल तर आपल्या मौल्यवान वस्तूची जरा काळजी घ्या. खूप गर्दी आहे. जर कोणी येत असेल तर आरामात दर्शन घ्या आणि जावा. जास्त काही करू नका. आमचं दर्शन तर झालं.
गर्दी होती पण झालं दर्शन. तर आता इथून बाहेर पडतं, ही एक गल्लीतून बाहेर पडतं. जरा पुणेरी मुली कशी लावा ना. साऊंड मध्ये जरा पुणेरी मुली डीजे तर कसं वाटतंय तुला दर्शन घेऊन? अनुभव कसे होते? थांब इथं बाजूला आहे. आमचे बेस्ट होते अनुभव. आम्हाला एकदम छातीचे पिंजरा झाला कसं वाटतंय दर्शन घेऊन? आम्हाला एकदम मस्त वाटते, बट लाईनीत जरा हे झालं, सीन झालं. काय नाही, असं वाकडा तिकडे गेलो आम्ही, बट चांगलं वाटलं, दर्शन भेटलं. मला कसं वाटतंय? एकदम छान, एकदम मस्त. तुला कसं वाटतंय? एकदम मजेत. दर्शन कसं झालं? पण खूप चांगलं झालं. तुला कसं वाटतंय? ते सांग मला आधी. तुला कसं वाटतंय? मला तर मजा आली, मी तर झुळत होतो वाकडे तिकडे एकदम मुंबई लोकलची फील आली की नाही? दररोजच येते. मुंबई लोकल परवडली भावानो, मुंबई लोकल परवडलं. ती बॅरिगेड सध्या पूर्ण असं होतं. आमची अर्धी मंडळी अजून पाठीत राहिली, ती आली की निघू थोड्या वेळात पुढे अजून. आता असाच आजचा पूर्ण दिवस अशी येडझळीगिरी करायची आहे. आणि या भावाची चप्पल हरवली, तिथे पाया पडायला गेलेला, तिथं काढून गेला आणि त्याची पाद्य कोणीतरी पळून नेला आणि मग त्याने दुसऱ्याची पाद्य पळून आणला नाही. असं झालं असतं. आणि थोड्याच दिवसात इकडे पण मस्त सजेल सर्व, तर बघून घ्या. पुढे मुंबईचं आता गणेश गल्लीला जातोय. थोडंसं तिकडचं वादन बघून आलेलो. आता जरा डॅन्जरवर नाचायचं आहे. आणि बाकीची पोरं हरवलेत, बाकीची पोरं आली नाहीत अजून, तर बघूया त्यांची वाट जरा वेळ. आता ॲक्सिडेंट होता, आता वाचलेला आहे अशा प्रकारे. हंडी चल. आणि हे बघा जुगाड, इंडियन जुगाड. इंडियन जुगाड, खाली उतरायची गरज नाही, इंडियन जुगाड बोलते पब्लिक. आणि हा चौक आणि समोर काला चौकीचा हा गणपती बसतो. आणि आता इथे सर्वांची वाट बघणार आहे मी लोक. हे किती लोक आले थांब त्यांना एवढे तर. आणि एवढे लोक आलेत, अर्धे लोक आतमध्येच राहिलेत, तर ते येण्याची वाट बघतो. ते आले की मग
आपण कमळातली मूर्ती जेव्हा ट्रॉलीवर विराजमान करायचं ठरवलं, त्या ट्रॉलीवर प्रथमतः पाद्यपूजन केलं गेलं आणि म्हटलं झालं काय नक्की कोण पुढूनच असेल.